लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे कर्मचारी जे आहेत ते आज संपात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। असहकार आंदोलन जे आहे ते लातूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचं चालू आहे। लिपिक संवर्गातले जे कर्मचारी आहेत ते प्रामुख्याने या आंदोलनामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। लातूर जिल्ह्यातल्या ज्या 10 पंचायत समिती आहेत त्या 10 पंचायतींच्या समोर हे कर्मचारी आंदोलन करतात। कसलेही काम आज करणार नाहीत। असहकार आंदोलन एक प्रकारे सुरू आहे आणि 23 तारखेच्या नंतर बेमुदत आंदोलन जे आहे हे कर्मचारी करणार आहेत। प्रामुख्याने मागणी आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती सातत्याने हे कर्मचारी लावून धरत आहेत। या आंदोलनामध्ये उतरलेले कर्मचारी आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी यांची मागणी काय आहे आणि सातत्यानं सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न जो आहे तो हे कर्मचारी करतात। जुनी पेन्शन योजना लागू करा अशा प्रकारची मागणी होते। काय मागणी आज? जुनी पेन्शन योजना ही सर्वांचीच मागणी आहे। प्रमुख म्हणजे आम्ही लिपिक वर्गीय संवर्ग जे महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना त्यामध्ये लिपिक वर्गीय कर्मचारी सर्वच त्यांची पदोन्नती सरकम करणे, पे स्केल चेंज करणे आणि पदनामामध्ये बदल करणे ही आमची प्रमुख मागणी आहे। इतर मागण्या भरपूर आहेत। जुन्या पेन्शन योजनेची मागणी जी आहे ते सर्वच कर्मचारी करतात, मात्र सरकार लक्ष देत नाही। याकडे कसं लक्ष वेधतं या आंदोलनाच्या माध्यमातून? जुनी पेन्शन कसं आहे 1 नोव्हेंबर 2005 नंतरचे जे लागलेले कर्मचारी आहेत त्यांना DCPS ही कर्मचारी योजना लागू आहे। DCPSमध्ये कसं आहे एकदा शासनाला कर्मचाऱ्याला रिटायरमेंटला पैसे मिळणार आहेत, परंतु मध्यंतरी जर कर्मचाऱ्यांच्या मुलांचे लग्न त्यांचे शिक्षण यासाठी त्या योजनेतून पैसा काढता येत नाही। त्यामुळे आम्हाला जुनी पेन्शन योजना हीच आवश्यक राहील। जुन्या पेन्शन योजना आम्ही प्रशासनाचे 30-35 वर्ष काम करतो, त्यामुळे अशा प्रशासनानं आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आम्हाला जुनी पेन्शन ही लागू केलीच पाहिजे अशी आमची शासनाकडे विनंती आहे। सरकारच्या तिजोरीमध्ये एवढे पैसे आहेत का की जे कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करतील असं वाटतंय का? सरकारच्या तिजोरीचा अंदाज आहे का? निश्चितच पैसे आहेत। DCPS NDPSमधले पैसे कुठे आहेत? सरकारकडेच आहेत। आणि DCPS NDPSमधले जे कर्मचारी आहेत सेवानिवृत्त होत आहेत आणि शासनाने पुन्हा एक जी योजना राबवली आहे सप्टेंबर 24मध्ये एक शासन निर्णय काढलेला आहे सुधारित पेन्शन म्हणून काढलेला आहे। त्याच्या अद्यापपर्यंत काही सूचना नाहीत। जी काही सुधारित पेन्शन योजना सरकारने काढली ती NPSला लागूच्या दृष्टीनं पुढची योजना काढली। ज्या कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य नाही ह्या बाजूवर सरकारने ती योजना काढली, पण अद्यापर्यंत त्याच्यामधल्या सूचना नाही। आणि सूचना जरी आल्या तर त्यामध्ये सर्व शासन काय करणार, सर्व जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे कर्मचाऱ्याचं ते सर्व काढून घेणार आहे आणि 50% तुम्हाला त्या ठिकाणी पेन्शन देणार आहे। हे प्रकारे अन्याय आहे कर्मचाऱ्यावर। आम्हाला जुनीच पेन्शन पाहिजे, यासाठी एक लढा आहे। आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी एक लक्ष वेधण्याचा प्रयत्न जो आहे तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे हे कर्मचारी आंदोलनाच्या माध्यमातून करतायत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।